हे आहे पाटण तालुक्यात वसलेलं छोटंसं गाव. मान्याची वाडी. गाव म्हटलं की डोळ्यांसमोर येते ते शांत जीवनसरणी, तो मातीचा वास आणि बरंच काही. मी आलो तेव्हा सुरुवातीला मलाही असंच वाटत होतं, पण या गावात मला वेगळेच दृश्य दिसले. आता मी आहे तरी कोण? तर मी ती गोष्ट आहे ज्यामुळे या गावातील लोकांचा विजेचा प्रश्न सुटला, ज्यामुळे येथील गावकरी वीज बिल विसरलेत, ज्यामुळे हे गाव आज महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम म्हणून ओळखले जात आहे. हो, मीच आहे सोलर पॅनल. आमच्यासाठी तर हा उत्सवच आहे. आमचं जे लाईट बिल आहे ते आता 0 वरती आलेलं आहे. अंधार दूर झाल्यासारखं झालं. सोलरची लाईट बसवली ना, त्याच्यामुळे आता उजेड पण आहे गावात जायला. आता मी इथे कसा आलो याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगू शकतील ते आमचे सरपंच रवींद्र माने. मान्याची वाडी सारखं हे छोटंसं गाव, 450 लोकसंख्येच्या या गावानं आजपर्यंत सुमारे 73 पुरस्कार मिळवले. हो, या गावाने आतापर्यंत तब्बल 73 पुरस्कार मिळवले आहेत. आणि त्यातील महत्त्वाचे म्हणजे या गावाला 2 वेळा माझी वसुंधरा अभियानाचे बक्षीस मिळाले असून तब्बल 1 कोटींची रक्कम यातून मिळाली आहे. संपूर्ण दिवस इतर कामे करून संध्याकाळी ज्यावेळेस अभ्यासाला बसायचं त्यावेळी लोड शेडिंगमुळे लाईट वगैरे कट व्हायची. पहिल्यांदा आमच्या गावामध्ये 3 महिन्यानं लाईट बिल असायचं, त्यानंतर 1 महिन्यावरती आलं आणि 1 महिन्याचं सुद्धा आम्हाला 3 महिन्याच्या वरती असं बिल यायचं. अनेक वेळेला मध्येच लाईट जाणं, त्या माध्यमातून लोकांची पिळवणूक होणं आणि विजेची अडचण निर्माण होणं, हा सगळ्यात मोठा जर ग्रामीण भागामध्ये बघितलं तर अडचणीचा विषय होता. आणि या सर्व बाबी आम्ही सर्वे केला आणि तो सर्वे केल्यानंतर 100% आपल्या घराच्या छतावरती सौर ग्राम किंवा सोलरचं आपण वीज निर्मिती करायची असा आम्ही निर्धार केला. गावकऱ्यांनी एकजूट दाखवत हा निर्णय घेतला खरा, पण यासाठीच खर्च करणार कसा? आणि तिथे मदत लाभली ती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि कार्यसम्राट आमदार शंभूराज देसाई यांची. या गावाने माझी वसुंधरा अभियानात मिळालेले पैसे आणि पंतप्रधान सूर्य घर योजनेतून मिळालेल्या निधीतून या गावात माझ्या येण्याची सोय केली, म्हणजेच सौर उपकरणांची सोय केली. ही योजना जी आली ही पंतप्रधान सूर्यघर योजना आणि माझी वसुंधरा अभियान याच्या माध्यमातून आम्ही हा प्लॅन्ट सक्सेस केला. आम्ही महाराष्ट्र शासनाचे अप्रोच झालो आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून मिळालेली रक्कम या ठिकाणी या गावासाठी अपारंपरिक ऊर्जेला खर्च करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली. आज मी रात्रीच्या काळोखात उजेड देतोय, रस्त्यांवर दिवे लावतोय, घरातल्या उपकरणांना ऊर्जा पुरवतोय आणि प्रत्येक कुटुंबाला स्वयंपूर्ण करतोय. सूर्याच्या या शक्तीने मान्याची वाडीला एक नवी दिशा दाखवली आहे. हे फक्त माझं काम नाही, हे गावाच्या एकतेचं, सरपंचाच्या दूरदृष्टीचं तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्याचं आहे.